या जगासाठी घातक ठरेल, चीन भारतावर आक्रमण करेल, भारत पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होईल, तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल, भारतीय सैनिक सीमेवर लढत राहतील, पाकिस्तानचा चौथाही कोणी काबीज करतील, रेल्वे मोटर विमान यांचे मोठे अपघात होतील, अशी भविष्यवाणी आदमापूर इथल्या बाळूमामा भंडारा उत्सवामध्ये कृष्णा डोणे महाराज वाघापूरकर यांनी केली। आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवामध्ये त्यांचा भाकणुकीचा कार्यक्रम झाला। मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यानं या भाकणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। काय भविष्यवाणी होणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते। राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील, तुरुंगात जातील, भारत देशात मोठी चळवळ होईल, भारत देशात नवनवीन कायदे येत राहतील, समान नागरी कायदा लवकरच येईल, महागाईचा भस्मासूर वाढेल, जनता हैराण होईल, भाववाढीनं जगणं मुश्किल होईल, उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, धर्माचा पाऊस पडेल, दुष्काळ पडेल, नदी तलाव जलाशय आटून जातील, कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल, मेघराजा ताळतंत्र सोडेल, सुनामी वादळ होईल, मोठे नुकसान होईल, भूकंप होतील, जनतेला नुकसानीचा सामना करावा लागेल, जंगलातले प्राणी पक्षी गावात येतील, मनुष्य जंगलात राहायला जाईल, 12 कोसावर दिवा दिसेल, गाव बाजार होईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा तेजी मंदीत राहतील, हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, जगातील अनेक देश हिंदू धर्मांची स्थापना करतील, भारत देश हिंदू राष्ट्र होईल, भारत मातेचा जय जयकार करा, मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन, पुण्यापेक्षा पाप वाढले, मानवाला 18 प्रकारचे आजार होतील, विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल, मानवाचं आयुष्य कमी होईल, 12 वर्षांची मुलगी आई बनेल, जगात अनेक लोक हिंदू धर्माचा स्वीकार करतील, हिंदू संस्कृतीला चांगले दिवस येतील, गाई म्हैशींचे भाव करणारे भेटतील, दुधाचे दर वाढत राहतील, मेंढीचे महत्त्व वाढेल, माझा भक्तगण गोतावळा वाढत जाईल, माझ्या भक्तांची मेंढे माऊलीची सेवा करा, दिवस चांगले येतील, आदमापूरचे प्रति पंढरपूर होईल, करवीर पंढरपूर प्रमाणेच आदमापूरला भाविकांची मंदी याळी दिसेल, अशी भविष्यवाणी आदमापूर इथल्या बाळूमामा भंडारा उत्सवामध्ये कृष्णा डोणे महाराज वाघापूरकर यांनी केली।